महाराष्ट्रावर शोककळा. बारामतीजवळ भीषण विमान अपघात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू. बारामती 28 जानेवारी 2026. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आहे. या भीषण दुर्घटनेत त्यांच्यासह विमानातील एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे नियोजित दौऱ्यासाठी निघाले होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्या बारामतीमध्ये 4 जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. सकाळी साधारण 8:45 ते 9 वाजेच्या सुमारास त्यांचे लिअरजेट 45 हे खासगी विमान बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या तयारीत होते. लँडिंग दरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान वेगानं धावपट्टीच्या बाजूला असलेल्या शेतात कोसळले. कोसळताच विमानाने पेट घेतला आणि अवघ्या काही वेळात विमान जळून खाक झाले. मुख्य तपशील असा की अपघाताची वेळ सकाळी अंदाजे 8:45. अपघाताचे ठिकाण बारामती विमानतळ परिसर. विमानाचा प्रकार चार्टर्ड लिअरजेट 45. हताहत अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक, स्वीय सहाय्यक आणि 2 वैमानिक. बचाव कार्य आणि तपास. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र विमानाला लागलेली आग इतकी भीषण होती की कोणालाही वाचवता आलं नाही. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. राजकीय वर्तुळात हळहळ. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री आणि इतर सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. बारामतीमध्ये होणारे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.